बातमी आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भातली। आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधींनी समर्थन दिलंय। राहुल गांधींचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना या संदर्भात पत्र। पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांचं 13 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवा अशी मागणी राहुल गांधींनी पत्राद्वारे केली आहे। आदिवासी वसतिगृहातील समस्यांबाबत विद्यार्थी गेल्या 13 दिवसांपासून उपोषणाला बसलेत। पुण्यातील राहुल गांधींच्या कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थिनींनी व्यथा मांडली होती। याच मुद्द्याचा धागा पकडत राहुल गांधींनी मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केला। आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याची मागणी त्यातून केली आहे। जर प्रेग्नन्सी टेस्ट 1 महिना सुट्टीवर झाल्यावर घेत असेल तर किती किळसवाणा प्रकार आहे। म्हणजे आदिवासी मुलींवर किती तुम्ही अविश्वास दाखवताय, त्यांच्या चारित्र्यावर तुम्ही अविश्वास दाखवताय, अशा प्रकारचे गंभीर प्रश्न निर्माण होतात। आणि यातून मला वाटतं की असे अनेक प्रश्न आहेत, त्यामुळे राहुलजींनी ते गांभीर्याने घेतलं आहे, सिरियसली घेतलं आहे। म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे की यावर चर्चा करा, तोडगा काढा। आज आपण बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आश्रमशाळा या काँग्रेसच्या नेत्यांच्या आहेत। आणि ही घटना घडल्यानंतर माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी चौकशीचे आदेश दिले आणि त्या शाळेवर कारवाई केली, कुणालाही पाठीशी घातलं नाही। आता राहुल गांधी काँग्रेसच्या माजी खासदार मारोतराव यांच्यावर काय कारवाई करणार याचं उत्तर राहुल गांधींनी द्यावं। काँग्रेसच्या माजी खासदारांकडे आश्रमशाळा आहेत आणि त्याच्यावर कारवाई काय केली, त्यांना जाब विचारला का, याच्या प्रश्नाचं उत्तर राहुल गांधींनी द्यावं आणि मग सरकारला प्रश्न विचारावे।